राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनामध्ये उजनीच्या बऱ्याच विषयावरती बैठक झाली आणि ह्या बैठकीला कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे मामा, त्याचप्रमाणे आमदार सदाभाऊजी खोत व इतर सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते आणि आजच्या बैठकीमध्ये मूळ 4 प्रश्नावरती चर्चा झाली। पहिला प्रश्न जो होता तो उजनीच्या बॅकवॉटरच्या भागामध्ये जे काही गाळपिरीची जी जमीन आहे किंवा जी जमीन धरणाकरता बफर झोन म्हणून ॲक्वायर केली होती, तिथं बऱ्यापैकी शेतकरी जमीन ते वहिवाटतात, कारण ती शेतकऱ्याची जमीन आहे, तिथं पाणी पण जात नाही आणि आतापर्यंत शेतकरी त्या जमिनी वहिवाटत होते। परंतु 258 हेक्टरच्या नोटिसा या जलसंपदा खात्यांनी काढल्या, त्यामुळे त्या सगळ्या 5-6 तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्यामध्ये अराजक निर्माण झाला। म्हणून एक कृती समिती स्थापन झाली। आज आमच्याबरोबर कृती समितीचे आणि शेतकरी संघटनेचे पण बरेच सहकारी आमच्याबरोबर उपस्थित आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीला आम्ही ही मागणी केल्यानंतर विखे पाटील साहेबांनी ह्याला स्थगिती दिलेली आहे। दुसरा निर्णय, या गाळपिरीच्या ज्या जमिनी आहेत त्या जवळजवळ 13,000 हेक्टर आहेत। इंदापूर तालुका, दौंड तालुका, कर्जत तालुका, माढा तालुका, करमाळा तालुका, तर इथल्या पण जमिनी ज्या गाळपिरीच्या जमिनी आहेत त्या कुठल्याही परिस्थितीत त्याला हात लावायचा नाही आणि त्याचं जाहीर प्रकटन काढायचं आणि 11 महिन्याच्या 12 वर्षाच्या करारानं शेतकऱ्याला ज्याची जमीन गेलेली त्याला किंवा धरणग्रस्त असेल त्यालाच फक्त ह्या जमिनी वहिवाटीसाठी द्याव्यात आणि त्याचा जो काही नजराना असेल, भाडेपट्टा असेल, तो पूर्वी आपल्याकडे GR आहे त्या GR प्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी, हा पण निर्णय आजच्या बैठकीत झाला। तिसरा महत्त्वाचा निर्णय, उजनी धरणाला लागून जी मोठी भिंत आहे तिथं फ्लोटिंग सोलर पॉवर एनर्जी हा एक नवीन प्रकल्प येतोय। ह्या सगळ्या प्रकल्पाची विस्तारानं संपूर्ण माहिती मंत्री महोदयांनी आम्हा सर्वांना देण्याचं मान्य केलेलं आहे। ती माहिती आल्यानंतर मग त्याबद्दलचा पुढचा निर्णय सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वस्तुस्थिती नेमकी काय ते बघून घ्यायचं, हे पण आजच्या बैठकीत ठरलं। त्याच्यानंतर तिथं खाली उजनी धरणाच्या लगत एक 350 हेक्टर जमीन आहे, तिथं टुरिझम स्पॉट करायचं आहे, पण तिथं ॲक्च्युली 60-70 हेक्टरमध्ये शेतकरी जमीन वहिवाटतात ते आणि मग त्या शेतकऱ्यावर बी अन्याय होऊ नये म्हणून त्याच्याबद्दल पण एक सविस्तर अहवाल तयार करावा, तोपर्यंत कुठलीही कारवाई होऊ नये, तो पण एक निर्णय तिथं झाला। तिकडं उजनी गावठाण जी आहे तिथं पण एक 250-300 हेक्टर जमीन आहे, तिथं पण टुरिझम स्पॉट करायचं म्हटलं, पर्यटन केंद्र करायचं म्हटलं तर तिथं पण काही शेतकरी जमीन वहिवाटत आहेत, तर त्यांच्यावर पण अन्याय होता कामा नये, त्याच्याबद्दलचा पण सविस्तर अहवाल द्यायचं मान्य केलेलं आहे। आणि उजनीची जी कॉलनी आहे, वसाहत आहे, पाटबंधारे वसाहत, ती आता तिथं लोक राहतात। मग आता हा सगळा प्रकल्प झाल्यानंतर एक तर रांजणी गावाकडे ती ग्रामपंचायतमध्ये वर्ग करावी किंवा त्याला लागून उजनी गाव आहे त्याच्यामध्ये वर्ग करावी किंवा त्याचं स्वतंत्र गावठाण करावं आणि स्वतंत्र महसुली सजा करावा, अशा पद्धतीची चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली। मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आजच्या ह्या बैठकीमध्ये विखे पाटील साहेबांचं अभिनंदन करतो आणि सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो। आणि आता इथं आज काही सगळ्यांना इथं बोलवता आलं नाही कारण शासकीय मीटिंग होती। मला वाटतं अधिवेशन संपल्यानंतर पुण्याला कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये एक 3 तासाची बैठक त्या भागातले सगळे जे प्रमुख शेतकरी आहेत आणि या संघर्ष समितीतले जे सहकारी आहेत आणि सदाभाऊ खोत असतील किंवा कृषी मंत्री भरणे मामा असतील किंवा असे आम्ही एकत्र बसू विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि बाकीच्या राहिलेल्या विषयावर सुद्धा सविस्तर चर्चा होऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही। पाणी परवानगीचा प्रश्न आहे, दंडात्मक आकारणीचा प्रश्न आहे, त्यानंतर इतर पण शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत। या सगळ्या बाबतीत अधिवेशन संपल्यानंतर एक वेगळी बैठक होईल आणि त्यातून शेतकऱ्याला न्याय कसा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न मी एवढंच आवाहन करतो सर्व ह्या माध्यमातून की आता कुणी घाबरून जायचे काही कारण नाही, बऱ्यापैकी आपला प्रश्न आता मार्गी लागलेला आहे आणि ह्यातून निश्चितपणानं या सगळ्या शेतकऱ्याचं सांघिक हा परिश्रमाचा हा विजय असं म्हणायला काही हरकत नाही। पुन्हा एकदा मी सरकारचा आभार मानतो।